दरम्यान स्वप्नीलची कामगिरी पाहण्यासाठी त्याचे कुटुंबाची उत्सुक असून स्वप्नील देशासाठी सुवर्णपदक नक्कीच जिंकेल असा विश्वास त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय। त्यांच्या सोबत संवाद साधलेला आहे विजय केसरकरनं, पाहूया। कोल्हापूरचा स्वप्नील हे आता ऑलिम्पिकमध्ये पोहोचलेला आहे। अंतिम फेरीमध्ये स्वप्नीलची काही वेळातच या ठिकाणी सामना आहे तो सुरू होईल। स्वप्नीलचे आई वडील सगळं कुटुंब आपल्यासोबत आहे। स्वप्नील अगदी देशाचं नाव उज्ज्वल करतोय, आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतोय, गावचं नाव उज्ज्वल करतोय। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? आज त्याची फायनल मॅच चालू होते 1 वाजता। त्याचं तर गेल्या काही वर्षातलं त्याची मेहनत बघितली तर त्याची फार मोठी जिद्द आहे आणि एक तो ध्येयानं पछाडलेला माणूस आहे। मी असं का म्हणतोय तर त्याला सणवार किंवा काही अशा त्याच्या काही छान चौकी एन्जॉय करणं ह्यात त्याचा कधी त्यानं वेळ घालवला नाही। फक्त आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट तो अजून कधी विसरलेला नाही। त्यामुळं मला ठाम वाटते की त्याचं ध्येय तो अगदी 100% आज पुरं करेल आणि देशासाठी पदक तो 100% मिळवून देईल। कशा पद्धतीने त्याची वाटचाल राहिली लहानपणापासून आतापर्यंत, काय नेमकं त्याची ग्रोथ कशी झाली? ज्यावेळी तो 7वी पास झाला आणि 7वी पास होऊन ज्यावेळी त्याचं ऍडमिशन झालं क्रीडा प्रबोधिनीला, त्यानंतर मात्र त्या ठिकाणी आम्हाला माहित नव्हतं की हा नेमबाजी गेम कसा आहे। रायफलचा गेम एवढंच माहिती होतं, पण तो किती खर्चिक आहे, त्यातल्या कारतुसा किती खर्चिक असतात हे मला माहित नव्हतं। बंदूक काय किमतीची असते माहित नव्हतं आणि शासन सगळा खर्च करतंय म्हटल्यानंतर आम्ही पण ठीक आहे म्हटलं। आणि मग ज्यावेळी तो आपला गेम करू लागला, प्रबोधिनीच्या यंत्रणेमधून त्याला काडतुसा असतील म्हणजे छेरे असतात ना एअर रायफलचे, ते असतील किंवा बंदूक असतील ती शासनाची मिळायची। पण नंतरच्या काळामध्ये जरा शॉर्टेज पडायला लागलं त्याला त्या छेऱ्यांचं। जुनी बंदूक होती, साधारण 8-9 वर्षापूर्वीची मेड इन जर्मनीची बंदूक होती आणि बाकीच्या लोकांच्या बंदुका जरा न्यू असायच्या, याची बंदूक जुनी असायची। मला ती माझ्या मनात एक खंत होती, पण तो शासकीय यंत्रणेमध्ये आहे, आम्ही त्याला बंदूक कशी घेऊन द्यायची। मग ज्यावेळी त्याला 15 साली म्हणजे ज्यावेळी 2015 साली त्यानं केरळमधलं तिरुवनंतपुरमला मॅच जिंकली, तो 18 वर्षापेक्षा कमी वयात असताना सुद्धा ओपनला खेळला आणि सेकंडचं पदक घेतलं। त्यावेळी त्याची वाहवा झाली देशामध्ये राष्ट्रीय गेम्समध्ये। नंतर त्यानं लगेच 6 महिन्यामध्ये त्यानं कुवेतमध्ये एशियन चॅम्पियनशिपला 2 सुवर्णपदकं घेतली आणि नंतर त्याला आपल्या रेल्वे खात्यानं त्याला जॉईन करून घेतलं टीसी पदावरती। प्रवास जाणून घेणार आहोत, आईकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं वाटते आज लेक आहे तो देशाचं नाव उज्ज्वल करणार आहे? पांडुरंगाच्या कृपेने देशाचे नाव गजर करणार तो, अशी आमची खात्री आहे। लहानपणापासूनच तो जिंकत आहे, आईला शुभेच्छा सारख्या देत आहे। बोलणं कधी झाले आहे? बोलणं झाले, परवा झालेलं। काय म्हटलं? तो म्हटला मी जिंकेल इकडनं म्हणायला, एवढंच। आपल्यासोबत या ठिकाणी स्वप्नीलचे आजी आजोबा देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार काय नेमकं आजी आहेत, आजींच्याकडून जाणून काय नेमकं नातू आता देशासाठी कामगिरी करतोय? वय वय चांगला आहे की, आम्हाला आनंद आहे त्याचा। लहानपणापासून बाहेर आहे आणि आपलं त्यानं करून दावलं, आम्हाला माहिती नव्हतं ते करून दावलं आम्हाला, आमच्या नातवानं। आम्हाला आनंद आहे त्याचा। तुमचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी? सगळ्यांचा वय, सगळ्यांचा आशीर्वाद आहे। आला फोन आला की बोलून घेतावं, मुका घेतावं, आवड असते, ते बी बोलतात, काय बोलतात। स्वप्नीलचे भाऊ देखील आहे, काय नेमकं भाऊ आज या ठिकाणी देशाचं नाव उज्ज्वल करणार आहे? अभिमान आहे मला स्वप्नीलचा भाऊ असल्याचा आणि तो आता ऑलिम्पिकसाठी फायनलमध्ये आता आहे, तर त्याला पण शुभेच्छा आहेत सर्वांच्याकडून, सर्व देशवासिया आणि ग्रामस्थांच्याकडून त्याला शुभेच्छा पण आहेत आणि त्याची कामगिरी आणि तो सुवर्ण पदकाला गवसणी घालेल अशी आम्हाला खात्री आहे। आपण बघितलं की सुवर्ण पदकाला स्वप्नील हा गवसणी घालेल अशा पद्धतीच्या आशा आम्हा सगळ्यांना आहेत, कुटुंबियांना आहेत, संपूर्ण देशवासियांना आहेत। कारण स्वप्नीलची कामगिरी ही अतिशय टप्प्याटप्प्यानं ही भरत गेलेली आहे आणि अंतिम सामन्यामध्ये तो आता पोहोचलेला आहे। त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत त्या स्वप्नीलकडे लागल्यात। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।